हा करार अतिशय महत्त्वाचा असून केवळ 9 महिन्यांच्या कालावधीत झालेल्या वाटाघाटींद्वारे या कराराला अंतिम स्वरूप देण्यात आलं आहे। एखाद्या विकसित देशासोबत इतक्या कमी कालावधीत पहिल्यांदाच व्यापार करार अंतिम झाला आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या सचिवांनी या कराराची तपशीलवार माहिती दिली। या करारामुळे न्यूझीलंडच्या सर्वोत्तम आणि सर्वाधिक महत्त्वाकांक्षी सेवा भारतासाठी उपलब्ध होणार आहेत। माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित सेवांसहित उच्च मूल्याची अनेकविध क्षेत्र, व्यावसायिक सेवा, शिक्षण, वित्तीय सेवा, बांधकाम आणि इतर व्यवसाय सेवा अशा क्षेत्रांमध्ये न्यूझीलंडचं सहकार्य उपलब्ध होणार आहे। न्यूझीलंडला होणाऱ्या आपल्या निर्यातीमध्ये आपल्याला या सर्व क्षेत्रात मोठा फायदा होणार आहे। त्यामध्ये श्रमप्रधान क्षेत्र, उदयोन्मुख आणि प्रगत अभियांत्रिकी क्षेत्र आणि आपल्या कृषी उत्पादनांचा समावेश आहे। यात प्रक्रिया केलेलं अन्न, कॉफी, मसाले इत्यादींचा समावेश होतो। या मुक्त व्यापार करारात हा एक नवीन आणि नाविन्यपूर्ण घटक आहे। आपण न्यूझीलंडला दिलेल्या बाजारपेठेतील प्रवेशाला किवी, मध आणि सफरचंद या 3 प्रमुख क्षेत्रातील कृषी उत्पादकता आराखड्याशी जोडण्यात आला आहे। न्यूझीलंड भारताला किवी, सफरचंद आणि मध उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान देणार आहे। त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढायला मदत होणार आहे। न्यूझीलंडची कृषी उत्पादकता भारतापेक्षा 5 पटींनी जास्त आहे। त्यामुळे आपण त्यांच्याकडून तंत्रज्ञान घेऊन आपली उत्पादकता वाढवणार आहोत असं त्यांनी सांगितलं। भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाच्या अधिकारावर कोणतीही मर्यादा नाही। दर आठवड्याला किमान 20 तास काम करण्याची हमी देण्यात आली आहे। आयुष आणि पारंपरिक औषधोपचार क्षेत्रांसाठी न्यूझीलंडमध्ये नवीन मार्ग खुले झाले आहेत। न्यूझीलंड पुढील 15 वर्षात भारतात 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहे। भारतीय उत्पादनांच्या GI टॅगला न्यूझीलंडमध्ये कायदेशीर संरक्षण मिळणार आहे। माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि ऑडिओ व्हिज्युअलसह एकूण 118 सेवा क्षेत्र भारतासाठी खुली झाली आहेत।